नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकी, मी एक दारुड आहे आणि एव्हरीबडी गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखले गेले. मित्रांनो, विषय दिलाय ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंगचे फायदे आणि तोटे. आता आपण सगळा हा विषय घेतो फिजिकल मीटिंगमध्ये, म्हणजे ऑफलाईन बोलते विषय घेताना कसं सुचला असेल. कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे, पण शांतपणे हँडल करायचा प्रयत्न करेल. कारण काय, ऑनलाईन मीटिंग आजही वेगळ्या फेलोशिपच्या मी करतो आणि त्याचा मला फायदा होतो. आणि फिजिकल मीटिंग मी आपल्या मदर फेलोशिप म्हणजे या फेलोशिपच्या करतो. मी म्हणजे माझा अनुभवासाठी सांगतोय की माझी सुरुवातच फिजिकल मीटिंग पासून झाली. माझ्या फिजिकल मीटिंग मध्ये पहिल्यांदा फेलोशिप कळली, ऐकली फक्त फेलोशिप आधी मित्राकडून समोरासमोर. त्याच्यानंतर तो मला मिटिंगला घेऊन गेला. मिटिंगमध्ये त्याने मला त्या मदर ग्रुपच्या वर्गामध्ये मी बसतो 7 डिसेंबर 2012ला. त्या दिवशी पहिल्यांदा त्या वर्गामध्ये त्या हॉल पॅरिस हॉल आहे ऑर्डेला हायस्कूल, आणि तिथे जवळजवळ त्या दिवशी मला वाटतं 75-80 लोक असेल, 70-80 लोक. अख्खा हॉल भरलेला होता. शुक्रवारचा दिवस होता. छान मस्त मीटिंग ती चालली होती. आणि वर्गातले मेंबर, उपस्थित असलेले मेंबर, ज्यावेळेस मी 7:15 पोहोचतो होतो, त्याला 2 दरवाजे आहेत त्या पॅरिस हॉलला. त्यांना माहित असेल बऱ्याच मेंबर. अशा दरवाजाने एंट्री झाली. भोसीबाई भेटले, नवीन भाई भेटले, मोहनबाई भेटले. मोहनबाई खूप लवकर जाते, म्हणून असायचे ते भेटले. बरेचसे असे मेंबर भेटत आणि मी दुसऱ्या लाईनीत बसलेलो. माझे अनुभव सांगेल की मला कसा फायदा झाला आणि मला कसा त्याचं नुकसान कसं होतं हे माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करेन. आता ते गॉसिपिंगचा विषय घेऊ. आणि पहिल्याच दिवशी मी दुसऱ्या लाईनमध्ये बसलेलो होतो आणि पहिल्या लाईनमध्ये अरविंदराव सदस्य होते, बॉबी म्हणायचे त्यांना, जुने सदस्य जे आज नाही येतात. ते शेजारी महेशभाई बसलेले होते आणि अरविंदराव असे मागे वळाले आणि मला म्हटले, नाव काय तुझं? विकी. वय किती तुझं? म्हणजे आधी वय विचारायच्या आधी मला विचारलं, तुला राग येणार असेल तरी प्रश्न विचारतो. म्हटलं विचारा. म्हणजे वय किती तुझं? म्हटलं 23. हातात धरला, शेक हँड केला, असे मागे फिरले होते. हातात धरला आणि मला म्हटले, आमचा हात सोडू नको, तुझ्या आयुष्याचा कल्याण होईल. एवढंच वाक्य होते. म्हटले मीटिंग सुरू होईल. तो स्पर्श माझ्या आयुष्यात कुणीतरी पहिल्यांदा केला होता. आजही तसं आठवतो मला. त्या स्पर्शाला 11 साडे 11 वर्ष होत आली. तो तसा मला आजही महेश भाईंचा तो ड्रेस, ते बाकडे, त्या खुर्च्या, ते फ्लेट, ते बोर्ड, प्रार्थना लावलेल्या, चेअरमन आठवत नाही मला. 11:30 वर्ष ते प्रेशर येतो परत मेंदूला. वर्ग भरलेला होता. त्या दिवशी चेअरमनचं प्रियांबल वाचन झालं. प्रार्थना काय येत नव्हती, पहिलाच दिवस होता. समोर ती प्रार्थना लावली होती म्हणून सगळे म्हणत होते, म्हणून मी वाचून म्हणत होतो डोळे उघडे. मला माहित नव्हतं हात जोडायचे असतात. मी आपल्या शेजारी तिथं बघितलं हात जोडले, डोळे बंद करायचे असतात. ते शेजारी बघून पाठ नव्हती प्रार्थना पहिल्यांदाच वाचली होती. मी प्रार्थना वाचून म्हणायला सुरुवात केली. तिकडे असेच पद्धती की हे कसे घडतेच्या आधी प्रतिबिंब वाचलं. प्रतिबिंब मोहनबाईंनी नेहमीप्रमाणे वाचलं. ते आपले बसले, झालं ते वाचन विचार. आणि पहिली मिटिंग कोणाच्या चेअरमनने विचारलं. त्या दिवशी 9 हात वरती आहे. पहिली मिटिंगवर 9 हात वर. मी बघत होतो ना, माझा तर हात वरती आता, बाकीचे ते सगळे टाळ्या वाजवत होते आणि कौतुक नाही का, स्वागत करत होते. स्वागत आहे तुमचं, जोरात टाळ्या. 70 लोकांच्या टाळ्या कशा काढत घुमत त्या हॉलमध्ये. माझ्यासारखं येण्याचं कौतुक, मी स्वागत करणं हीच मोठी गोष्ट आहे. माझं वरून बघितलं ते 9 मेंबर ते म्हणाले वा वा आला का. चेअरमन म्हणते की आज ऐतिहासिक क्षण आहे की 9 लोक आली. 9 लोक पहिल्या दिवशी मिटिंग करणं हे खूप रेअर घडतं. त्याच्यानंतर ते 8 लोक आजपर्यंत मला परत दिसली नाही. मी एकटाच टिकलो होतो. आता का ते मला माहित नाही. त्याचं त्याच्या फळत जाणार ते उच्च शक्तीची कृपा समजा. आणि मिटिंग झाली की आपले एक मेंबर आहे जेकी म्हणून, त्यांचं शेअरिंग चालू होतं. कारण त्यांचं नाव आठवते, कारण ते माझं नाव आणि त्यांचं नाव मला आठवतं की माझं नाव सांगतं. नंतर कळलं की ते NICKY आहे, माझं विकी. ते शेअरिंग सांगायला माझं आयडेंटिफाय व्हायला लागलं पाहिजे. मिटिंग झाली, बाहेर आलो, बांधवांनी कट करून मिठून आणले आणि म्हटलं उद्या मिटिंगला यायचं बरं का. ना ठीक येत राहा बरं का, मस्त होईल. काठीवरच्या हात आणि ते मिठी मारली की मला डोळ्यात पाणी आहे. असं नाही का, डोळे भरून यायचे, मी कंट्रोल करायचो. उद्या बरं का, हात मिळवायचे बरं. 5 असं हात देऊ नाही का, अरे लय भारी, लय कमी वय, 1 नंबर. दुसऱ्या दिवशी आपलं परत नानापेठेची सुरुवात माझी. परत नानापेठच्या मिटिंगला गेलो. परत ते 4-8 दिवस झाले, 5 दिवस झाले. सगळं ते काशीवाडीच्या मिटिंगला आपला दीपक म्हणून मेंबर त्यांनी दिलं ना शेअरिंग. मला कुठं थांबवलं ते काय, मी शेअरिंग जे सुरू केलं 25-30 मिनिटं मला थांबवलंच नाही. बोल मी बोलते सगळे भडक काढतो. काही बोल, पहिल्यांदा कुणीतरी ऐकलं माझं. आता सगळं केल्यानंतर ऐकायचं, त्यानंतर शेवटी कुणीतरी ऐकत होतं माझं एवढं. आणि मी माझ्या आयुष्याची दारुण कहाणी सांगते. मी कसं हारलोय ते सांगतो. काय माहिती काय झालं. 8 दिवस झाले असतील आणि मी असं लवकरच साधारण 6:15 काहीतरी नानापेठच्या साखळीच्या मिटिंगला पोहोचलो. आणि तुषारपी आणि रामापी दोघं जण ते बेंच बाहेर काढत होते. आणि एक जण झाडून काढतो, एक जण बाहेर ते बेंच लावतोय. मी आपला उभा आहे का, मी म्हटलं हे दोघं काम करत. मी म्हटलं काय करतो, म्हणजे तुझी इच्छा, बघ तुला काय करायचं असेल तर कर. मी आपलं घेतलं फडकं, बेंच सगळ्यांना त्यांना मदत केली, लावून बेंच पुसायला सुरुवात केली. मला माहित नव्हतं मी काय करतो. मला फक्त एवढंच करतो की ह्यांना काहीतरी मदत करतो, एवढाच माझा भाग. मी हे सांगतो याच्यासाठी, या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या
आणि म्हणून माझी मध्यमुक्तता टिकायला किंवा मध्यमुक्त राहायला मला मदत. हे जर माझ्या बाबतीत नसतं घडलं, हे जर कुठलीच गोष्ट माझ्या बाबतीत घडली नसती तर मला वाटत नाही मी थांबलो, खरंच असं थांबलो. त्या बांधवांना भेटणं, त्यांचं ते कौतुकाचे शब्द कानावरती पडणं, लय भारी. तर त्या हरिभाऊ लोक आले होते फेलोशिप मध्ये माझ्या आधी काही महिने, आणि त्यांचं ते कौतुक करण्यासारखा शब्द असता जरा तेज वाटते बघा चेहऱ्यावरती बदल झाले महिना भरले सांगितले का ते कौतुकाचा असा आधार मलाही भारी वाटत. आपण कुठेतरी योग्य मार्गावरती आहे. पैसे नसायचे कधी कधी मिटिंगला घरी जायला, मिटिंग सांगण्यानंतर 10 रुपये लागायचे, ते पण राजा भाऊ बसतं ही पल्सर गाडी ती ब्लॅक कलरची, ते पाय पण टाकायचा मला प्रश्न पडत होता. मी काय आपलं बसायचो आणि मला तो घरी सोडायचा, आणि घरी सोडल्यानंतर ते गाडी सुरू व्हायचं माझं. त्याला ते आता सांगेल तू कधी खतरनाक शिव्या ते रामसर विक्री पाशी थांबायला लागले. सिगरेटवर सिगरेट चालत जायची माझी त्यावेळेस. 2.5-3 पॅकेट सिगरेट ओढायचं. बडबड वाटल्यानंतर त्या अल्कोहोलिझमचा तो भाग पाहायला मिळायचा रोज तो त्रास. मिटिंग संपली की घरी यायचा तो रोज तमाशा, तो शो, सगळं ते शो असायचा रोज. मग काही मेंबरनी सांगितलं की मॉर्निंग मिटिंग करत जा नेहरू स्टेडियमची, तुला बरं वाटेल. मग चालत मिटिंग करायला लागलो, चालत जायला लागलो मिटिंग. टी-शर्ट चड्डी खाली शूज टाकायचं जायचं चालत मिटिंग. जाताना 10 रुपये वाटायचं म्हणून चालत जायचं. 6:45 निघायचं करायचं, बरोबर 7:30ला 5-10 मिनिटं कमी असताना पोहोचायचं 5 किलोमीटर. मिटिंग करायचं. मिटिंग संपली की कोण ना कोणतरी शनिवाड्यापर्यंत एबीसी चौकापर्यंत सोडायचं, आणि तिथून 5 रुपये तिकीट. कोणीतरी 10-20 रुपये खिशात टाकायचं, कुणी चहा पाजायचं, कुणी खायला घालायचं, नाश्ता कर बरं वाटेल जरा थोडं. फसलो. आत्महत्या करायचे विचार सुरू झालेले होते मनामध्ये. वय वर्ष 22व्या वर्षीच आत्महत्या करायचं ठरवलं होतं. काय जगून करायचं राहिले का आपल्या आयुष्यामध्ये? सगळंच गेले. जिच्यावर प्रेम करतोय ती सोडून गेले, घरचे नकोसे झालेले, घरच्यांना नकोसं झाले, समाजाला नकोसं झाले, मित्र टाळतायत, आता प्यायला बसले की बोलवत नाहीये, कोणच नव्हता. रस्त्यावर थांबून आता रस्त्याचे लोकांना फोन मारत फोन करायचा मित्रांना. नंबर 350 नंबर पाठवतो. मोबाईल नाही, डायरी नाही, काय नाही, फिट नावा सकट कुठं राहतो त्याचा शर्ट आणि कपडे ते सगळं कुठं भेटायचंही सांगायचं. मी किती तारखेला भेटला, तुझ्या अंगावरती कोणता शर्ट असतो, आपण किती वाजता भेटतो सगळं सांगतो. एवढं डोक्यात मेमरी 350 नंबर पाठवते. नंबर मार. अशा अवस्था असल्याला मी मोबाईल आलेला होता वडिलाचा सेकंड हँड नोकियाचा, आणि तो प्रवास सुरू होता मित्र. कुठेतरी ते बांधवांचं प्रेम मिळायला लागलं. लवकर जायचो. त्या साखळीच्या मिटिंगच्या बाहेर समोसेवाला छत्रीवाला, तिथं एक समोसा खायला थांबलो की लगेच अरे अजून एक डायलॉग लगेच राम भाऊ हे ते राम भाऊ ते आपले काशीवाडीचे फुल ते कॅनव्हास शूज, फुल टाईट टी शर्ट, फुल ती बॉटमची पॅन्ट घालून असायचे. यार म्हणायचं हे काय माणूस, सगळं एकदम असे अँटिक पीसच होते. हे सांगण्यासाठी की ह्या लोकांचं जे काय स्पर्श, यांचं जे बोलणं असायचं, जे काय बघणं असायचं, शेअरिंग असायचं, असा बांधव करत होता. अशा बरेच असंख्य शेअरिंग रॉक बॉटमचे ऐकायचो. ऐकून डोळ्यात पाणी यायचं, नकळतपणे पाणी यायचं. त्याचा अनुभव ऐकायचं, माझ्या डोळ्यात पाणी यायचं. काय माहित नाही काय व्हायचं ते. वर्ग एकदम चिडीचूक असायचं, एकदम शांत. एखादा जर सिरियस शेअरिंग चालू असेल ना, तर 9चा टाइम जरी पुढे गेला, 9:05, 9:10, 9:20 झाले तरी कुणी थांबवायचं नाही त्या स्पीकरला. शेअरिंग करणाऱ्या स्पीकर म्हणजे शेअर करणाऱ्या बांधवाला बोलून द्यायचं, त्याला मोकळं होऊन द्यायचं. ते बघून आपल्या भावना अशा मोकळ्या व्हायच्या. हे नाही का रडायला यायचं मला. मी नक्की नमूद करेन, वसंतरावांचं शेअरिंग असेल, प्रशांत असेल, राजेश भाऊ, तुषारचं असेल शेअरिंग, हे ऐकूनच घाबरायचो मी. ऐकायचं अरे बापरे हे असं होतं का दारू पिऊन. आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळायचं शेअरिंग करताना. नाही कसे ते भावनिक व्हायचे. ते चेअरमन पासून असं अनदर मार्ग बघायचं तर लोक रडतायत नाही का त्यांच्या शेअरिंगला, कारण ते वास्तव सांगतात त्यांच्या आयुष्यात. खोटं काहीच आहे. स्क्रिप्टेड शेअरिंग नाहीये. काहीतरी आज स्टोरी तयार केली आणि आज नावागत आले म्हणून त्याला चिटकवायचं शेअरिंग असं नव्हतं. शेअरिंग वास्तव शेअरिंग जे काय. आणि हा प्रसंग पाहायचो, भावना यायच्या. मग प्रियंबल वाचायला जायचे. लवकर गेलो की म्हणायचं प्रियंबल वाचा. आता अडथळत शब्द वाचायचो. कोणी बोललं ना मला आता का प्रियंबल वाचतो, तुला कळतं का नाही. फळाला यायला सांगायचे. कधी कधी लवकर यायचो. संकल्पच्या मिटिंगला उपस्थित असायचो. अशोकला डायरेक्ट ठेवू द्यायचे. ते कडक ते कडक आवाज काय जमणार फटकन ते लिहिते पटकन. मी बाकीचं करून घेतो. ते स्टाईल त्यांची कोपऱ्यातला बेंच एकदम बसायचं. पहिल्या तारीख सगळ्यात कोपऱ्यात खिडकीत जायचो, खडू जायचो. या अक्षर तर इतकं मस्त लिहिलंय कुणी बांधवाने आपल्या लिहिल्या फळा. माझा अक्षर तर तिरका अक्षर लिहिकून नाही काय बोलत लिखत तो साईज असं लिहा. मेंबर असंच मला बोलला अरे लिहिता येत नाही तर लिहितो कशाला ते बांधतो बोला. तेवढं तुषार तिथे बसलेलं. तुषार अरे बोला तुला एवढं वाटतं शिवी दिली अरे. तुषारचं फटकळ होतं एकदम बोलायला. शिवी दिली म्हणता एवढा तो तू लिहिला म्हणता तो करतोय काहीतरी. तो सेवा करायला त्याला त्याचा मेवा मिळतो, सॉव्हरेटी मिळते. आणि सॉव्हरेटीचा जो भाग आहे ना मित्रांनो, मध्यमुक्ततेचा भाग, हा जो मध्यमुक्तता हवी होती ना मला ती मिळायला सुरुवात झाली. मला काहीच कळलं नाही. फक्त मी येत राहिलो, मिटिंग वरती बसत राहिलो. आणि मी ना सुरुवातीला असं ऑब्झर्वेशन नाही का इकडं तिकडं हा काय करतोय तो काय करतोय, ते इकडं ह्याचे कपडे काय, त्याचा गॉगल कसा, त्याचा बूट, तिथंच लक्षात होतं माझं. माझ्याकडे काहीच नव्हतं शेवट फार वाट लागली. मग एका माणसाने ओल्ड टाइममध्ये आता त्यांना जवळ 44 वर्ष झाले त्याला त्याच्या सोबत आहे. त्यांनी मला माहिती की मागं बसून जर एवढा त्रास होतोय सगळ्यांना बघून मग पुढं बसत जा ना.
गुत्त्यात कसा कॉन्सन्ट्रेशन दारू प्यायचा, किती गोंगाट असलं तरी आपलं आपलं दुःख तुझ्यावर वाद चालू असायचा. तेव्हा कॉन्सन्ट्रेशन पुढे पहिल्या बेंचवरती बस. तेव्हापासून पहिले 2-3 बेंच सोडत नाही, मागं बसत नाही, मागं जमतच नाही. डोळ्यात डोळे घालून शेअरिंग आहे समोर खुले मनात. का शेअरिंग असं आहे म्हणजे कळेल तुला आणि त्याचा फायदा व्हायला लागला. डोळ्यात डोळे घालून शेअरिंग आहे. समोरचा काय बोलतोय तो भाव जो आहे, मीटिंग सोबत कनेक्ट होणं, तो भाव समजून घेणं. मोबाईल सायलेंट करणं, व्हायब्रेट पण नाही ठेवायचं. मला माहिती आहे अशी लोक भेटली की त्याने मला सांगितलं मोबाईल सायलेंट करायचा, व्हायब्रेट पण नाही ठेवायचा. फोन आलेला ते नंतर मीटिंग झाल्यावर. म्हटलं का जीव वाचवायला आलाय 1.5 तास, आता कुठलाच महत्वाचा कॉल येणार नाहीये तुला की ज्याच्यानंतर तुझा काय त्यांचं काहीतरी लय मोठा येईल, बॉम्बे पाडणारे जसं घर तुझं उद्योग सगळं तुला काय नव्हतं. फोन बंद विषय साधा मोबाईल होता, व्हॉट्सअप नावाचा प्रकार माहित नव्हता, खरंच माहित. 2012-13 गोष्ट बसायला लागलो, ऐकायला लागलो. चहाची सर्व्हिस मिळाली तर चहा द्यायला लागलो. त्याचे वेगवेगळे प्रकार समजायला लागले की चहा कसं द्यायचा होता. चहा देताना सुद्धा बिझनेस मीटिंग मध्ये वाद पाहिले होते. आज चहा जरा वापरूनच देतो, असंच देतो, आज चहा असंच करतो, हा अर्धा कप मारतो. बरेच चर्चा पाहायला मिळतात, बरेच मीटिंग चेअर करायची पद्धत वेगवेगळ्या, डिस्कशन मीटिंग, बऱ्याच गोष्टी कळायला. आणि हा जो काय भाग आहे ना माझ्या मध्यमुक्ततेमधला, हा फिजिकल मीटिंग मध्ये सगळं मला अनुभव आला. ह्यातलं काहीच कुणीच सांगू शकत नाही की हे अजिबात नाही, काय होत नाही, अजिबात नाही. हे ऑनलाईन मिटिंगचा भाग नंतर शेअर करेल मी, कारण तो अनुभव मी घेतलेला आहे. पण फिजिकल मिटिंग मध्ये हा सगळ्या गोष्टी मी अनुभवला. आणि एक दिवसाची मध्यमुक्तता सुरू झाली. 90 दिवस झाले, 90 दिवसाचं टोकन घेतलं, 6 महिने झाले, वर्ष झालं. आणि त्या वर्षभरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडायला लागल्या की 8.5 महिने झाले ते दारूपासून दूर होतो. आणि कुटुंबामध्ये वाद झाला ना, बहिणीच्या अंगावरती मी गरम पाण्याचं पातेलं होतं सॉवरेटी, आणि मी स्वतः चाकू मारून घ्यायचा प्रयत्न केला. माझा शोल्डर घरच्याने धरला, माझा हात जोरात ओढला आणि माझा शोल्डर डिस्लोकेट झाला. राईट लेफ्ट हातचा 2018 झाला, हा 2013ची गोष्ट आहे. तसंच ते बँडेज ते अडवायचे पावर त्याने ते ऍडजस्ट करून ते लावून घेऊन आपलं मीटिंग बसून कसा बसा यायचं, कोणी घरी सोडायचं. मला नंतर घोरपडी गावातून मला मेंबर सोडायला, राहायला तिथंच आहे पण तिथून मला घरी सोडायला येणं, बसला बसून देणं, सगळ्या गोष्टींची काळजी येत राहा. हे दिवस जातील, हे दिवस जातील. काय दिवस आणारे म्हटलं, आयुष्य फार वाटला. 2 शर्ट आणि 1 पॅन्ट राहिली होती फक्त, ते घालूनच मिटिंग झाली. पैसे नाही, कपडे नाही, काही नाही, चष्मा तुटलेला होता, डोळे दुखायचं, डोकं जड व्हायचं, दुखायचं, त्रास व्हायचं, बऱ्याच सर्वाइव्ह करत होत्या सगळ्या. संघर्षमय प्रवास सुरू होता. सध्याच साथ मिळाली आपल्या बांधवांची, त्याच्यात साथ मिळाली शेअरिंग, आणि ताकद मिळत घेत एक दिवस करत प्रवास 1 वर्षाचं टोकन झालं. टोकनला तर पैसे पण नव्हते काय, सुदैवाने ते कुठले ते पीएफचे पैसे जुने अडकलेले ते मिळाले. ते कॉन्ट्रीब्युशन जे होतं टिका चौघाचं त्यात ते मी देऊ शकतो. कुठं घेतलं टोकन आता आठवत पण नाही, कुठं घेतले टोकन, घेतलेलं आठवते, कुठल्या ग्रुपला घेतलं ते आठवत. कदाचित त्यावेळेस बहुतेक घोरपडीचं गाव सुरू झालं, घोरपडी गावातली मिटिंग सुरू झाली, बहुतेक तिथे घेतलं होतं तुमचं. आणि छान प्रवास सुरू झाला मित्र, हा प्रवास सुरू होता. आणि ह्या सगळ्या फेजमधून जात असताना आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडत असते की आता माझ्या चेअरमनने सुरुवात केली मिटिंगची की कोणाला बर्निंग डिझायर आहे का, खतखतते, काल रात्री राडा झालाय, रात्री काहीतरी रात्रभर झोप नाहीये, सकाळी काहीतरी दिवसभरात काहीतरी अशी घटना घडली की दारूकडे घेऊन जाणारी होती, किंवा दारू नाही पण अस्वस्थ झाला असतो, तर शेअर कर. पहिलं शेअरिंग काय जातं त्याचं कारण हिंच सापडतं की पहिलं शेअरिंग याच्यासाठी जातं की पुढचं शेअरिंग मध्ये उत्तर मिळतं. पुढचं तो शेअरिंग करायला असतो बांधतो, तो त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो अनुभवातून, चालला नाही, अनुभवातून. खूप महत्वाचा शब्द आहे अनुभवातून. इथं सल्ले कोणीच देत नाही, सगळे अनुभव सांग. आणि मी माझे अनुभव सांगायला लागलो. बर्निंग डिझायर मध्ये कधीतरी हात वरती करणं असेल, कधी स्वतः शेरी मिळतं, सांगायला लागलो मला काय त्रास होतो, माझ्या भावना काय आहेत, आता मला कसं डिस्टर्ब होते, मी कसं घरामध्ये जायच्या आधी मला कसं अस्वस्थता सुरू होते माझी, मला बांधवांमध्ये असं कसं बरं वाटतं, हे सांगायला लागलो. आणि हे शेअर केल्यामुळे मला माझी उत्तरं मिळत गेल्यामुळे सुपर मिटिंगचा खूप फायदा झाला, जबरदस्त फायदा. सुपर मिटिंग मध्ये सगळं चालतं, मिरची, मसाला, तिखट, बिटक, कॉफी सगळं चालतं, उत्तरं पण मिळतात, स्वतःचे पण अनुभव सांगितलं. जे इथं शेअर करता येत नाही, शेअरिंग मिळतं तर माणूस बाहेर बोलतो. चहाच्या अड्ड्यावरती मी 1.5 तास बसायला लागलो मिटिंग झाल्यावर, आणि तिथं बऱ्याच गोष्टी अजून उलगडा व्हायला. तर रे होतं रे, हे दिवस जाते. नवीन माहिती ते खतरनाक होतं बरं. ते त्यांच्या घराच्या खाली ते पोस्ट ऑफिसचा डबा होता, तिथं बसवायचे, ए चाय, ए चाय, ए चाय, त्यांची ती पिढी, माझं सिगरेट, असं लाईट बीट करून द्यायचे मला. पी रे तू हुकुम काय का, त्याला वाटशा की जरे, म्हणजे माझा इनिशियल स्पॉन्सर, त्याने मला याचा मेसेज दिला, त्याला वाटशा की जरे म्हणजे दया उभं केलं बैठे. तर हे बसवायची लोक ओल्ड टायमर 25-25 वर्षासोबत बस. त्याची शेअरिंग ऐकून हँग व्हायचं, बापरे हा माणूस कुठं होता, काय आलं, हा काय सांगतो. मला आठवते एकदा मला म्हणजे विकी राजाचा कसं एक गोष्ट करू देऊ का, काय आलं काय बोलू, आणि 100-100चे 2 नोटा काढले माझ्या खिशात टाका, म्हणजे राहू दे तुला जेव्हा वाटते तेव्हा, नाही दिले तर काय फक्त राहू दे तुला खर्च. अरे म्हटलं हा माणूस एक 4,000 रुपये महिन्याला मिळतो, त्यात 200 रुपये मला देतोय. ते व्यवस्थापक म्हणून काम करायचे पुणे अंतरसमोर, 4,000-4,500 रुपये मानधन मिळायचं, प्रत्येक 80 रुपये. म्हटलं मला काय ना राहू दे.
सिगरेट पाणी वगैरे यायला जायला शेअरिंग काय बोलायचं बरं. आणि ह्या सगळ्या शेअरमधून जात असताना ती नवीन महिने मला ते पैसे दिले मला म्हणजे ठेव तुला खर्चाला वगैरे आणि मी म्हटलं ठीक आहे चालतंय. हा जो आधार होता ना, हा जो स्पर्श, बोलणं, कम्युनिकेशन करणं, माझ्या भावना समजून घेणं, ऑब्झर्व मी म्हणजे तुम्ही केले का मला माहिती केला तर 100%. बरेचसे आपले जुने मित्र दिसतात. एखादा बांधव असा आला ना असा पटकन तरी तो कळतं की हाताची दिसत असं आलं गेलं का तसं कळतं. नेहमीच चेहरा नाही बरं काय आणि त्याला पटकन असं मिटिंग संपल्यावर ना काय काय झालं का म्हणजे हात जो आहे ना काही झालं का काय डिस्टर्ब येत का काय प्रॉब्लेम आहे का हे आपलेच मेंबर फक्त ओळखू शकतात. घरचे नाही ओळखायचेच नाही, घरच्यांना कळायचंच नाही काय झालंय, इथल्या मेंबरला कळायचं पुस्तक गडबडे. आणि ते जे भाव आहे ना डोक्याला काय डिस्टर्ब येत का काय होतंय का काय वाटतंय का शेअर करू शकतोस का कम्फर्टेबल असेल तर बोल. हे बोलायला लागले आणि हा सगळा प्रवासातून मला जाणवायला लागलं की अरे मला माझी काळजी घेणार माझ्यावरती प्रेम करणारी कोणीतरी लोक. आणि बिबू मध्ये मस्त वाक्य दिलेलं आहे माझ्यासारखा मध्ये बी प्रेमाला पारखा झालेला असतो. मला प्रेम करणारच लोक नाही. खूप मिटिंग वेगवेगळ्या मिटिंगला जाणं ह्याही मिटिंगला यायचो. कोणीतरी आपल्या इंटरग्रुप मधून मला उचलायचं म्हणायचं तर जाताना तुला फक्त बसली जावं लागेल 20 रुपये देईल तुला मग तिथून काय म्हणे आहे माझ्याकडे वाढलेला घेऊन जा. आपण इंटरग्रुपला बसून राहायचं 14 महिने इंटरग्रुपला काढले पाहिजे. दिवसभर तिथं बसणं, रविवारची 5-5 मिटिंग करणं, सकाळी 7:30ची मिटिंग केली की लगेच संकल्पची नाही तर काशेवाडीची मिटिंग करायची. शंकर अन्न होते त्या अय्यप्पा मंदिरमध्ये आहेच आपला आंबट भात तो खायचा तेच जेवण. तिथून झालं की 2 तासाचा घ्या जाताना परत तुषारकडे ती एमबीटी असायची डॉन बॉस्कोची मिटिंग येरवड्याची ती झाली की परत चहा पाणी की तिथून टाकलीची मिटिंग रात्री 10-10:30 5 मिटिंग 4 मिटिंग फिजिकल मिटिंग कंटिन्यू त्या सहवासामध्ये राहा. काय झालं याच्यातून मला नकळतपणे मध्यमुक्तता मिळत गेली. माझ्या भावना मी व्यक्त करत गेलो, माझ्या भावना सांगत गेलो. मी मला काय होतंय, मी कसा डिस्टर्ब आहे, मी कसा कोणत्या फेजमधून चाललोय, मला कसा आनंदाचा क्षण आलाय. मी कामाला लागलो तर इथं सांगत होतो शेअर करताना माझ्यावर पाणी होतं आणि मी कामाला जाता छोटीशी नोकरी मिळाली. इथल्या कामगारांना आनंद झाला एकदम खुश. अरे चल मस्त रे नवीन इनिंग सुरू झाली तुझ्या आयुष्याची काय होतं रे हे दिवस. हे जे चांगलं जे आहे ना खतरनाक गोष्ट होती माझ्या आयुष्याची. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ना अविस्मरणीय अनुभव म्हणतो ना आपण. हा अनुभव कधीच घेतलेला नव्हता ना बारमध्ये ना गुत्त्यामध्ये ना वाईन शॉपमध्ये ना घरामध्ये. ती गोष्ट मला इथं अनुभव आहे. आता मला सांगतो तेच चालू होती मिटिंगला मी 7:05 आलो म्हणजे मला माझी म्हणलं पोट दुकान लागले मध्ये अचानक सव्वा तासा हात मी बोललो सुद्धा पोट दुखते हात थरथर अचानक नाही का म्हणलं बहुतेक खायची काहीतरी वेळ आली म्हणलं नको खायला जाऊ आपण तेवढं का आरविंदराव मी म्हणलं सर वडापाव जाऊ दे म्हणजे पापड ओल्ड टाइमवर झाले आता 5 मिनिटं उशीर झाला काय फरक नाही पडत. आपण फक्त वडापाव मला 7 ते चालू होतं आम्ही 7:34 आणि ते काय आलो ते आता कळलं की ते एक वयस्कर आहेत बहुतेक तर मेंबर आहेत ॲलोवेंटच्या त्यांना खुर्ची नेमकी वरती आणता येत होती त्या म्हणते नेतो का म्हटलं बघा आता त्यावर कशी योजना 4 मिनिटं उशीर झाला पण सेवा करून घे आणि विंडीवरती थँक्यू म्हणजे आपला आलो हे चांगलं वाटतं कारण काय आता तुम्हाला ते माझं एक्सप्रेशन माझं बोलणं माझा चेहरा काय सांगतोय मी हसतोय तुम्ही हसताय मी रडतोय किंवा मी भावनिक घालतो माझं बोलणं कळतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळताय आणि याचा फायदा होत गेला. माणूस एकदम समाजप्रिय आहे त्याला तर माणसांची गरज आहे एकमेकांची बोलण्याची खूप गरज आहे स्पर्शाची भावनेची बोलण्याची सहवासाची मिठीची पाठीवरच्या हात थापाची सगळ्याची गरज आहे आणि ते मला मिळत गेलं मला ते हवंसं वाटलं आणि माझी मध्यमुक्तता वाढत गेली एकदम छान. आणि एवढ्या सगळ्या छान प्रवासामध्ये 2020 मार्च उजाडला आणि ती कोविडची सिच्युएशन सुरू झाली. त्याला पॅन्डेमिक सिच्युएशन म्हणतो वाईट परिस्थिती सुरू झाली. मी नेमकं त्यावेळेस 14 मार्चला मी बारामतीला पोहोचलो होतो. म्हटलं 2-4 दिवस राहायचे. मला चांगलं आठवतंय काहीतरी 17 का 18 मार्चला नवजीवन समूह पिंपरीला स्पीकर मिटिंग ठेवली होती. विषय काहीतरी असा स्पॉन्सरच्या संदर्भाचा ठेवला होता बहुतेक त्यांनी. प्रवीण एम म्हणून मेंबर आपले नवजीवन त्यांचा फोन आला होता आणि आपलं म्हटलं त्या हिशोबाने आपलं पुण्याला लगेच पोहोचायचं आणि त्यांचा मला आधी दिवशी नेमका फोन आला की आपलं ते स्पीकर मिटिंग कॅन्सल करायला लागलं चर्चनी बंदी आणली नाही का कोळसा वगैरे कारण नवीनच सिच्युएशन ते कोविडची गर्दी नाही सॅनिटायझर ते मास्क आणि नवीन ऐकायला एक गोष्टी म्हणे त्यांनी सांगितलं की तुम्ही आता काय येऊ नका सध्या काही दिवस कारण सिच्युएशन वेगळी गव्हर्नमेंटचा GR पण सुरू निघालेला. मी म्हटलं ठीक आहे थांबतो थोडे दिवस म्हणून थांबलो थोडे दिवस. तिथं मिटिंग काय नव्हती बारामतीमध्ये म्हणून आपला फोनवर बांधण्याविषयी बोलायचो. ऑनलाईन मिटिंग नावाचा प्रकार मला तोपर्यंत आयुष्यात पहिले ऐकलेलाच नव्हता पहिले म्हणजे तेवढ्या सॉफ्टवेअरचे तोपर्यंत साधारण 6 वर्ष झाली होती मध्ये. आणि जसं तो कोविडचा तो लॉकडाऊन पहिला तो दणका सुरू झाला न्यूजला त्याच्यात नुकताच 2 दिवस आधी नुकताच सॅमसंगचा माझ्याकडे J10 का काहीतरी असा मोबाईल होता छोटा डब्बा तो खराब हँग व्हायला लागला होता म्हणून तो बदलून एक नवीन मोबाईल घेतला. अकाउंटला बऱ्यापैकी अमाऊंट होती तो नवीन मोबाईल घेतला विवो. जस्ट
4 दिवस आधी लॉकडाऊन पडायचं अचानक काय सुचतं ना मोबाईल घेऊन टाकू म्हणून तो घेतला आणि तो मोबाईल तो आता आधी तर सारखा हँग व्हायचा 15 अर्ध्या तासाचे 15-20 कॉल बॅटरी फुगलेली होती त्याच्यात तो मोबाईल काय घ्यायचा काय नाही पैसे होते म्हटलं व्यवसाय चालू होता चहाचं हॉटेल मस्त पैकी म्हटलं घे मेवना म्हटलं घ्या की मोबाईल किती दिवस ते म्हटलं घे मोबाईल घेताना 4 दिवस लॉकडाऊन म्हटलं काय व्यवसाय काहीच पडलं नाही काम कसं फिरवलं त्यांचं आणि सुरू झाले ना बांधवांचे फोन ही मीटिंग बंद ही मीटिंग बंद ती मीटिंग बंद सगळे घाबरायला आता कसं होणार आता कसं होणार तीच सिच्युएशन जी त्या काळी म्हणजे बिग बुक लिहिलेलं आहे की महायुद्धाची ज्यावेळेस वेळ आली तर आम्हाला सगळ्यांना प्रश्न होता की महायुद्धाला असं तर आपले सैनिक जे आहेत आपले मेंबर जे सैनिक आहेत त्यांचं कसं होईल आता ते आता टिकतील का नाही ही जी सिच्युएशन होती डॉक्टर बॉम्ब आणि बीडब्ल्यूना प्रश्न पडला असेल पण ते म्हणतात की त्या स्थितीमध्ये ज्यावेळेस मिटिंग होत नसतील त्यावेळेस उलट आमची जे मिटिंगला आम्ही उपस्थित असतो त्यांचे ते स्लीप झाले पण ते नाही स्लीप झाले कारण त्याची परमेश्वरावरती श्रद्धा होती ते युद्धात उभे राहिले होते त्यातले बरेचसे युद्ध जिंकून परत आलेले होते जीवन त्यामुळे मला कळलं मग आता ह्या सिच्युएशन मध्ये काय करायचं मी तर टेन्शनवर चालू होतो मला चांगलं आठवते शरद पी अजय डी मी धनु पी आम्ही 4 जण व्हॉट्सअपला मला पहिल्यांदा कळलं की व्हिडिओ कॉलवरती 4 बोलते तुम्हाला तेपर्यंत माहितच नव्हतं व्हॉट्सअपला बोलते कसं माहितच नव्हतं आणि आम्ही 4 जण मला चांगलं आठवते त्या बाजाराकडे उभं होतो मी बारामतीच्या एसटी स्टँडच्या बाजूला माझ्या मेवण्याचं दुकान होतं म्हणजे तिथून आपल्या गल्लीत थांबलो होतो मी तिथं आम्ही एकमेकांसोबत त्या व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरती मिटिंग करतो कशी करण्याचा मिटिंग सुरू करायची आणि तो पहिली आमची मिटिंग 20-21 मार्चची गोष्ट आहे 21-22 मार्च पहिल्यांदा आम्ही प्रार्थना करून मिटिंगला सुरुवात केली एकमेकांचं शेअरिंग ऐकलं आता काय करायचं हा प्रश्न परत मिटिंग तर बंद व्हायला लागले एकत्र बोलवत नाही आता शाळा कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये आपल्या बऱ्याचशा मिटिंग असतात आणि चर्चमध्ये त्यांनी सांगितलं आता तुम्ही येऊ नका सिच्युएशन खूप खराब आहे कारण रोगाबद्दल आजाराबद्दल ते माहितीच नव्हतं कोणाला त्या आजाराची सिच्युएशन कोणाला कळतच नव्हतं की ह्याची बाहेर आता काय असू शकते आणि काय व्यक्ती लोकांचा जीव घ्यावा हा आजारात आणि काय उद्ध्वस्त करा कोणालाच काय माहित नव्हती कल्पना आणि सुरू झाला तो आणि तो प्रसंग ज्यावेळेस घडत गेला 4 जणांचा तो नंतर मग मला आठवतच आपला राजगुरुनगरचा सचिन आणि त्यांनी ते त्यावेळेस आबा पण असतील मला वाटतं मला आठवत नाही बहुतेक आबा पण होते बहुतेक त्यावेळेस आपण कॉन्फरन्सवरती बोललो होतो सगळ्यात पहिल्यांदा सचिन वगैरे आपण सगळे जगदीश भाऊ पण होते त्यावेळेस मला आपण ती मिटिंग घेतली मला काय माहितच नाही त्यांनी मला त्यात ऍड केलं म्हणजे ह्या लिंक करून जॉईन हो तुला मदत होईल झालं जॉईन झालं कारण पर्याय नव्हता ऐकायला तर काहीतरी बांधवाचे शब्द पाहिजेत ना कानावरती मिटिंग प्रार्थना ते प्रियांबल काहीच नाही आणि हळूहळू मला पहिल्यांदा ते फ्री कॉन्फरन्स कॉल ऍप नावाचा प्रकार असतो ते कळलं माहित नव्हतं हे काय नंतर झूम ऍप कळला माहित नव्हतं ते नंतर ब्ल्यू जीन्स कळलं तेही माहित नव्हतं हे सगळं कळायला लागलं ते कसं जॉईन करायचं तेही माहित नव्हतं ते लिंकवर जायचं असतो मग पासवर्ड टाकायचा असतो तिथं आपलं नाव टाकायचं असतं आपलं मेलवरचं नाव येतं ते कट करायचं असतं सगळं एकच गोष्टी शिकायला गेलो जॉईन झालो की ऑफ करायचा असतो माईक काही नाही ऑफ माईक चालू व्हिडिओ चालू म्हणजे बंद करा चालू करा बरेच प्रॉब्लेम सुरू मेंबर सांगायचे मग शिकायला लागलो मग होस्ट मग को होस्ट अरे हे बापरे म्हणजे हे बिझनेस सगळं आयुष्यात कधी जरूरच नाही नव्याने शिकायला मिळालं आणि त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये ऑनलाईन मिटिंगनी प्रवेश केला म्हणजे माझ्या दृष्टीने त्याच्या आधी कुठं केला असेल मला माहित नाही भारतात किंवा जगात कुठेतरी शोध लागला असेल आधी पण भारतात तो पहिल्यांदा शोध लागला असेल मला तरी वाटतं की आता चला ऑनलाईन मिटिंगचा सुरू झाला तो प्रवास आणि सगळ्यांनी एक ठरवत गेली की चला आपल्याला परिस्थिती खूप बिकट आहे आपले एकत्र येणं खूप गरजेचं आहे आता आपण कोसळून पडू आपल्यातले बरेचसे नाव होतात त्यातून कोसळून पडू शकतात म्हणजे पुन्हा दारोकडे जाऊ शकतात त्यांना आपल्यात ठेवणं त्यांना सुरक्षित ठेवणं हा एकमेव हेतू होता त्या चला यार आपला बांधव सुरक्षित राहील आपल्यालाही शेअर करून बरं वाटेल आणि आपण सोबत राहू सिच्युएशन अशी की घरातून बाहेर पडायचं नाहीये मोजक्याच गोष्टींसाठी जायचंय बाहेर पडू शकत नाही मोबाईल एक साधन आहे रिचार्ज आहे आणि त्याला फक्त एकमेकांना फक्त तुम्ही फक्त पाहू शकता व्हिडिओवरती एकमेकांना ऐकू शकता त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये ऑनलाईन मिटिंग हा फक्त जरिया होता फक्त जिवंत राहण्यासाठी तात्पुरता काहीतरी सोल्युशन काढायचं होतं सोल्युशन ओरिएंटेड आपले मेंबर खतरनाक सोल्युशन काढतात पटापट सोल्युशन शोधतो मग झूम वरती कळलं की 1200 रुपये जातात ब्ल्यू जीन्सला कळलं 1500 रुपये जातात मग फ्री कॉन्फरन्स ऍपचा शोध लागला की त्याचा काहीतरी मिनिमम $1-2 दिले तरी ते ऍडजस्ट होऊन जातं ब्ल्यू जीन्सचा एक दिवस एक लिंक दुसऱ्या दिवशी दुसरी लिंक यूज केली की फ्री मिळते सगळे शोध लावत होते मग झूमला 40 मिनिटानंतर कट होते परत जॉईन करायची मिटिंग वेगवेगळे चालू होते प्रयोग प्रत्येकाने आणि ह्या प्रयोगामध्ये हेतू एकच होता स्वतः दारूपासून दूर राहणे आणि इतरांना दारूपासून दूर ठेवण्यास मदत करणे एवढाच हेतू होता प्रत्येक बाकी काही हेतू नव्हता मग इतका त्याचा एक असा विषय वाढत गेला महिन्या 1.5 महिन्यामध्ये ठाण्याचा 9 प्रकार समूहाने दुपारची मिटिंग सुरू केली 2 ते 3 आणि त्या मिटिंगचा बऱ्याच जणांना फायदा व्हायला लागला मॉर्निंग मिटिंग 11 ते 12 मुक्त साखळीची मिटिंग सुरू झाली संध्याकाळी 7:30 ते मुक्त साखळीची मिटिंग 50-60 मेंबर शेअरिंग करतायत परिस्थिती सांगतायत पैसे नाहीये राशन नाहीये रिचार्ज नाही पैसे भावना व्यक्त करायला लागले
भावना तर व्यक्त करावं लागतं. आता मी दारू पिल आणि दुर्दैवाने असंच व्हायला लागलं. 2 वर्ष थांबलाय, 6 महिने थांबलाय, 3 वर्ष थांबलाय, बांधव प्यायला लागलाय, स्लीप झालाय कळतंय, 4 वर्षाला थांबलाय, स्लीप झालाय आणि वाईट वाटायला लागला. हा कसा बाहेर पडला? बरं भेटू पण शकत नाही, काहीच करू शकत नाही. बाबा मिटिंग कर. सुदैवाने सकाळी 10:30 वाजल्यापासून मिटिंग सुरू झाली तर रात्री 10-10:30 वाजेपर्यंत मिटिंग असायची. अनामिक पद्धतीची ऑनलाईन मिटिंग असायची. 10:30 ते 11:30 वाजे. गजाननराव चिपळूणचे अंकुश आपला त्यांनी चालू केली होती. मला सगळी नाव आठवली. मस्त मिटिंग, सगळं छान माहोल होतं, सगळं छान होतं आणि प्रत्येक जण म्हणत होता चला बाबा काहीतरी. जो मिटिंग चालू करेल त्याच्याबद्दल आभार मानायचे. बाबा तुमचा आभारी, तुम्ही मिटिंग चालू केली. आता आम्ही कुठेतरी व्यक्त तरी होऊ शकतो. आम्हाला बरं वाटतं. 4 पैसे कोणीतरी म्हणायचं अरे कॉन्ट्रीब्युशन किती बघतं काय, तो कोणीतरी 10 रुपये द्यायचं, कोणी 50 रुपये द्यायचं, मग कोणीतरी ते तुमचे पैसे भरायचं, कोणीतरी म्हणायचं शिल्लक पाहिजे किटीचं मॅनेजमेंट, मग कोणीतरी म्हणायचं शाळा येत तिथं मग कशा कसली किटी घेताय, तिथं गाडी व्हायची, शिवेगाळा व्हायची, बरंच गोष्टी करायची. ती फेस निघून गेली. शाळेची परमिशन तोपर्यंत शाळा बंदच होत्या, शाळा काही चालू झाल्या नव्हत्या आणि हळूहळू मिटिंग चालू होत्या ऑनलाईन. फिजिकल मिटिंग कुठेतरी एक हळूहळू काहीतरी कडक नियम शाळेने देऊन शाळा सुरू करायला सुरुवात झाली. शाळा मिळायला सुरुवात झाली. मग आता ते 15 जणच पाहिजेत, लांब बसा, सॅनिटायझर वापर करा, मुख्याध्यापकाच्या स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायला लागल्या. छान मिटिंग सुरू झाल्या. मास्क लावा तुम्ही. आपण मास्क मिटिंग केलीच की, मी तर केली होतो मास्क, मला बरंच ना. ते झालं काय सगळ्या ह्या गोंधळामध्ये, त्या सिच्युएशन मध्ये ऑनलाईन मिटिंगने माझा जीव वाचवला. 100% वाचवला. 4.5 महिने दारामध्ये अडकलो होतो, मिटिंगच नाही. पुण्यात आलो, बांधवांना भेटलो, हळूहळू मिटिंग स्टार्ट केला. त्या दरम्यान काशेवाडीमध्ये रोज मिटिंग असायची समाज मंदिरामध्ये, फिजिकल मिटिंग. एकच ग्रुप होता अख्ख्या पुण्यात, अख्खा एकच तो ग्रुप लढत होता. एक तिथं कुणी यायला तयार नाही, कुणी जात नव्हतं. असं इथं कोविड आहे का नाही, सगळे बिझनेस मिटिंग करतात आणि मिटिंग सुरू झाली. आलो, मिटिंग सुरू झालेली. किती जणांना तरी असं आठवत असेल की ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन मिटिंग करत होतो आणि ज्यावेळेस फिजिकल मिटिंगला आम्ही भेटलो त्या दिवशी सगळ्यांना असं वाटतं की मिटिंग अनुभव काय करू एकमेकांना, असा आनंद झाला एकमेकांना चेहरे बघून. कसले खुश झालतो त्यावेळेस. अरे आनंदाचं म्हणजे काय होतं, पारावरून म्हणतात तो प्रकार, अतिशयोक्तीचे शब्द ना वापरते मोठे मोठे, पण खरंच असं झालं. अरे बापरे, एवढे भेटीने भेटते एकमेकांना. मॉर्निंग मिटिंग सुरू झाली, बाहेर उभे राहून गोल सर्कल मध्ये मिटिंग सुरू झाली, एकमेकांना भेटायला लागले आणि तो इम्पॅक्ट सुरू झाला. ऑनलाईन मध्ये नवीन लोक आली. कालच मी अनाउन्समेंट पाठवली याची बघा, बदलापूरचा मेंबर आहे, 3 का 4 वर्ष ऑनलाईन मिटिंग मध्ये तो थांबलेला आहे. ऑनलाईन मिटिंग मध्ये त्याला फिरवायचं होतं. ह्या मिटिंग मध्ये चंद्रपूरच्या, वर्ध्याच्या तिकडे वेगवेगळ्या मिटिंगला तो करायचं, छान मस्त मुक्त आपल्याला थांबत ना. 3 वर्ष झाली ऑनलाईन मिटिंग मध्ये सुरुवात केली त्यांनी. पैसे पण नव्हते आणि थांबायला पर्याय पण नव्हता. थांबला तो. प्रॉब्लेम कधी सुरू झाला नेमका की जे फिजिकल मिटिंग मध्ये तो भाग होता, किटी बॉक्स फिरवल्यानंतर 10,000 रुपयाचे काम होतात. चहाचा खर्च होऊन जर उरलेला पैसा असतो, महिन्याच्या बिझनेस मिटिंग मध्ये 60-30-10 केलं जातं. 10% ग्रुपमध्ये ठेवलं जातं. 60-30 मध्ये जे इंटरग्रुपला पाठवलं जातात आणि इंटरग्रुपला ते पैसे पाठवल्यानंतर त्या पैशातून पीआय वर्क केलं जातं. ते पीआय वर्कच सांगतं. जे आधी महिन्याला 18,000 रुपये यायचे ते पैसे येणं बंद झाले. ऍप्लिकेशन फीस कमी. एकच आर्थिक टंचाई, प्रत्येकाची बिझनेस व्यवसाय, माझाही व्यवसाय संपला. मी आता डिलिव्हरीचं काम करतो. चहाचा व्यवसाय संपला, सगळं झालं, परिस्थिती चेंज झाली आणि ते तात्पुरतं सोल्युशनला काय सोल्युशन समजून दुर्दैवाने त्या मिटिंग आजही चालू आहे. फक्त आपल्या फेलोशिप बद्दल बोलतो. लोनर मेंबर असे बरेचसे होते की मला असे ऑनलाईन मिटिंग मध्ये भेटले की ज्यांच्याकडे फेलोशिप आमचा प्रकार त्यांनी ऐकलंच नाही. जर फेलोशिप आहे त्यांच्या घरापासून 80 किलोमीटर 150 किलोमीटर लांब आहे फेलोशिपची मिटिंग आणि ते आठवड्यातून एक मिटिंग करायची आहे आणि त्यांना ऑनलाईन मिटिंगमुळे फायदा नाही झाला. त्यांना रोज एक मिटिंग करायला मिळाली. त्यांना आता अजून आपला फायदा झाला की चला आम्ही कुठेतरी आमचा जीव वापरू शकतो. अशा मेंबरनी मिटिंग करायला अजून प्रोत्साहन झाले, त्यांना मिळालं. त्यांना मदत नक्की काय मलाही झालं. आणि परिणाम असा झाला की ऑनलाईन मिटिंगला आणि फिजिकल मिटिंग मध्ये सगळ्यात जो फरक आहे, आता मला घरापासून येणार, माझं घर ते ही मिटिंग जवळजवळ 12 किलोमीटर सांगते. आता सगळं ट्रॅफिक क्रॉस करत आलोय. माझं पेट्रोल गेले, माझी शक्ती गेली आणि माझा वेळ गेला. वेळ, पैसा, शक्ती खर्च करून मी बरोबर 7 वाजता इथं उपस्थित आहे. काय माहिती, आज मी स्पीकर म्हणून नाही, माझा जीव वाचवाय. आणि आता काय झालंय, आता कशाला वेळ, पैसा, शक्ती खर्च करायचंय, फक्त कानाला हेडफोन टाकायचा बरोबर 7:29ला स्टार्ट करायची मिटिंग. स्टार्ट बरोबर 8:30 यायचा. आता टाइम पण चेंज झाले. ते सगळं जेवणाचा टाइम आलेला आहे. आता सगळेजण म्हणजे तुमच्यातलाच एक मित्र तुमच्या समोर बोलतोय म्हणून तुम्ही सगळं माझ्याकडे बघताय, सगळं तुम्ही माझ्याकडे काहीतरी सांगतो पण ऐकायचा प्रयत्न करतो की काहीतरी ह्याच्यातून काहीतरी असं सांगतोय आपल्याला. सगळे माझ्याकडे बघताय, तुम्ही मला दिसताय आणि मला छान वाटते. मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही माझ्याशी इनडायरेक्टली मला त्यामुळे तुमचं पण चालू आहे. तुम्हाला तो आनंद मिळतो एक प्रकारे. आपल्याला मी वर्गाची कुठेतरी 4 भिंतींमध्ये परमिशन असतो, हा अनुभव तुम्ही घ्या. ऑनलाईन मिटिंग मध्ये व्हायला काय लागलं, मी असा अनुभव सांगतो. मी मोबाईल मिटिंगला जॉईन व्हायचो, मग त्याच्याबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप खतरनाक वापरायचं. कंटिन्यू वाचत चालू असते. तिथं बांधव शेअरिंग करते, तो त्याचा जीव मरणारा अनुभव सांगतोय, जीव तोडून. आणि मी इथं फुल व्हॉट्सअपवरती हाय, हॅलो, कसं आहे, कशी आहे, काय चाललंय. इंस्टाग्रामला खतरनाक रील्सवर रील्स पाहतोय, काहीतरी कोट वाचतोय, तिथं त्याचं शेअरिंग चाललंय, इकडून चाललंय माझं.
हे जे काय संभाषण चाललंय हे माझं आयुष्य वाचवणारं संभाषण, याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. इट्स अ लाईफ सेव्हिंग ड्रग्स फॉर, हे माझं जीवन वाचवणारं औषधाची गोळी, हेच विसरून गेलो. इतका कॅज्युअल अप्रोचनी मीटिंगकडे पाहायला लागलो. तुझ्या पहिल्या दिवस मी मगाशी म्हटलं ना, तुझ्या तळमळीने मीटिंगला यायचो मी, पटकन मीटिंगच्या आधी 15 मिनिटं पोहोचायचं, मीटिंगमध्ये थांबायचं, बांधवांशी बोलायचं, मला काय होते शेअर करायचं, काहीच नाही, एकदम कॅज्युअल अप्रोचनी. तिकडं बायको मध्ये ते पाणी भरती, त्याचा भांड्यांचा आवाज येतो, इकडं टीव्ही सासरे लावलाय, ते 12 वाजता तेच चालत, सासरे फुल बातम्या कंटिन्यू, निगेटिव्हिटी, जड व्हायचं डोकं, राग यायचा, बायकोला म्हणलं फायटच घेतो द्यायचं, असंच रागाची भाडात निघायला लागली, राग यायला लागला. काय चाललंय म्हणतो तुला, भावना व्यक्त करता येणार, माझी माणसं भेटायला मला, ज्यांच्याशी 7-7.5 वर्ष एकत्र होतं त्यांना भेटत आहे ना मला ऑनलाईन मिटिंगमुळे, त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये. आणि मी काय करू, मी विचार करायला लागलो दुसरा, जसं मी पुण्याला आलो, जसं ते मिटिंगचा हळूहळू मिटिंग स्टार्ट व्हायला लागलं, मी लगेच मिटिंग स्टार्ट केलंय. काशेवाडीला जायला लागलो होतो मी तोपर्यंत, आणि कारण त्या सुदैवाने काशेवाडीची मिटिंग समाज मंदिरात रोज असायची, रोज गाडी लावायची, पोलीस चौकीची ते ऍडजस्टमेंट करायची त्या एरियामध्ये. काय व्हायचं ते होते, गाडीला काय व्हायचं नाही त्यावेळेस, ते आजूबाजूला लोकांना कळलं अरे हे सगळे दारू पुढे येतात आणि ते दारू पासून लांब आहे. तिथेही बबल करून टाकलो, अरे तिथे नको जाऊ, तिथे डेंजर सिच्युएशन असेल तसं. बाबा काय इथं दारू सारख्या खतरनाक आजारातून बाहेर पडलो, कोविडचं काय घेऊन नसतोय. दुसऱ्या वेळेला तेच झालं. दुसऱ्या वेळेस पुढच्या वर्षी मी पॉझिटिव्ह आलो, मिसेस पॉझिटिव्ह आले आणि ऍडमिट होतो. परत मला ऑनलाईन मिटिंगनी परत माझा जीव वाचला, कारण माझ्या भावना व्यक्त करायला मला काय होतं सांगायला कुठंच जागा नव्हती, मी परत शेअर करायला लागलो. परत ऑनलाईन मिटिंग संपल्या, फिजिकल मिटिंग स्टार्ट झाली. आणि दुर्दैवाने मला असं वाटायला लागलं की अरे एवढा वेळ, एवढा पैसा आणि एवढी शक्ती कुठे सांगितली खर्च करणार त्या मिटिंगला जाऊन, जिथं ती प्रार्थना होती, जिथं ते बांधव शेअरिंग करणार, तेच मला ऑनलाईनला फुकट ऐकायला मिळणार आहे. फक्त ऑनलाईन यायचे, मला स्टार्ट करायचं बटन, फक्त बाकी काहीच नाही करायचं. कुणी सांगितलंय 10-20 रुपये ते किटी बॉक्स मध्ये टाका, ते 300 वाचतील, पेट्रोलचे वेगळे 30-20 रुपये वाचतील, भरतीच्या आयरची टॉपॅट टाकतील, सांगितले काळजी घ्या, हे करा, कुठं दिसतं हवायचं ते काय दररोज नाही त्यांच्या घरात. बरं घरचे म्हणाले घरातच थांब, मलाही वाटलं लागलं असं घरात थांबलेलंच बरं आहे आपण. दुसरं तर माझं वय नाही का, पण 70-20 क्रॉस केली असं नाही का, मला चालतं यायला, अशी स्थिती मी माझ्याच मनाची केली. म्हणजे ऑनलाईन मिटिंग कोणासाठी आहे हे जर मला नाही समजलं तर धोळ होणार. मी आता माझी तेच आमची खाली चर्चा होती, इथेच प्रॉपर जवळ मेंबर आहे, फक्त स्टेटस आणि ते ऑनलाईन मिटिंग असतात जॉईन असतील ते, पण इथे येत नाही, नको म्हणतात. काय करायचं, जीव वाचणार येतं तुझा. बरं आता फिजिकल मिटिंगचा अनुभव एवढ्या वर्षात असताना ऑनलाईन मिटिंग बद्दल धोरण नाहीये. मी दुसऱ्या फेलोशिपचा पण मेंबर आहे, त्याचं नाव नाही घेणार मी, दुसऱ्या व्यासनांसाठी तिची मी ऑनलाईनच मिटिंग करतो, कारण त्याची फिजिकल मिटिंग कुठेच नाही पुण्यामध्ये, मला ऑनलाईनच करावी लागते. तिथेही मला 1.5 वर्ष होऊन गेले, पण मला पर्याय नाही तिथं ऑनलाईन करण्याची. पण याचा अर्थ जर का मला संधी असेल, माझ्या घरापासून जर का 8-10-12 किलोमीटरवरती जर फिजिकल मिटिंग असेल तर मला मिटिंगला गेलंच पाहिजे. त्याच्या मागे 2 कारण आहेत. एक तर माझा जीव वाचणार आहे आणि माझ्या उपस्थितीमुळे नवजाताला इन्स्पिरेशन मिळणार आहे. अरे एवढी लोक आहेत एकत्र, म्हणजे याचा अर्थ काहीतरी आहे इथं. वर्गात जर का 4च जण दिसले आणि मी जर का आमचे ते 40 जण जर का ऑनलाईन मिटिंग असतील तर होणार इथं काही नाही, याचं वापस पुस्तकी गडबड आहे. मला ऐकून खूप वाईट वाटलं होतं की अरे 1 तारखेला कार्यक्रम झाला आणि फक्त 50-60 लोक कार्यक्रमामध्ये, आणि किती आनंद फेलोशिप बद्दल. बांधवांना सांगतोय अरे बाबा मिटिंग कमी कर, 5:30-5:30. अरे बापरे खतरनाकच असं ते पेपर द्यायचं. 5 ते 6, 6 ते 7, 7:30 ते 9, किती हा लोनर मेंबर आहे, त्याला मिटिंग खूप लांब मिळते, त्याने ऑनलाईन मिटिंग करणं, त्याचा जीव वाचवणं समजू शकतो. तुझ्या घरापासून 10-12-15 किलोमीटरवरती मिटिंग घ्यायच्या तर तो आधी मिटिंग करत होता, आता ऑनलाईनच्या शोधात तो घरातच बसतोय. बरं दुसऱ्यांनाही वेळात काढतोय. या इथं डायरेक्ट धडधडीत ऑनलाईन मिटिंगचा अनाउन्समेंट, या बसा करा, आणि काय अवस्था. मी आता माझ्याशी डिस्कशन करत होतो, माझे ट्रेजरर आपले जे कमिटीवरती होते, मी डिस्कशन करत होतो माझी माझी व्यवस्थापक पण आले तिने म्हटलं किती फरक पडला. अरे म्हणजे खूप फरक पडला किटीवरती, खूप खतरनाक फरक पडला. किटीत जमा होत, चहाचा खर्च 160 असून किती 100 जमा होते, मेंबर होतच नाही, ते कॅल्क्युलेशन जमत नाही, ऍप्लिकेशन फी कमी येते, पीआय वरती परिणाम होतोय, किती नुकसान होत चाललं. हा मी नक्की सांगतो की मी बाहेर गावी आहे, तिथं मिटिंग नाही मिळत आहे, परिस्थिती खूप क्रिटिकल आहे, त्या सिच्युएशन मध्ये ऑनलाईन मिटिंगची नक्की मदत होते. पण ज्यावेळेस तुला मिटिंगला वेळ आहे, तू पैसा खर्च करू शकतो, वेळ खर्च करू शकतो, गाडी काढू शकतो, एखाद्या नवजाताला गाडीवर बसून तू आणू शकतो, आणि त्यावेळेस तू म्हणते माझं भागते ना आता, हाय मी 8-8:30 जॉईन होतो ना, कसं ना तिला मुक्त टाकलेलं मस्त ना, आपलं बरं आहे ना. बरं मी शेअरिंग करते समोरचा का ते बी कळायला काय, तिथं पिल्यानंतर आपण थांबवतो तरी बाबा थांब, वास केलाय उद्या शेअरिंग कर, मग त्याला तिथेही काय कळणार. आणि मग आम्ही म्हणतो की चांगला मार्ग आहे सिच्युएशननुसार, नक्की चांगला मार्ग आहे, पण चांगला हा सर्वोत्तमाचा शत्रू आहे. सर्वोत्तम माणसासाठी काय आहे, शांतपणे स्वतःचं आत्मपरीक्षण केलं करायला लागलो मी सगळ्यात, की मी चुकतोय काहीतरी, निर्णय चुकीचे घ्यायला लागलो. मी घरात बसून मिटिंग करायचो, 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कमी केलं, फिजिकल मिटिंगला जायला लागलं. माझं ज्या फिजिकल मिटिंगने माझा जीव वाचवला, त्या फिजिकल मिटिंगमध्ये वेळ उपस्थित असणं खूप आवश्यक. ऑनलाईन मिटिंग अजिबात वाईट नाही, अजिबात सांगायला खरं सांगतो, कारण की काही खूप लोकांचा जीव वाचतोय असतोय. आजही 3 वर्ष 4 वर्ष सोबतीची झालीच लोकांना. मॅरेथॉन मिटिंग चालते 24 तास,
ऑस्ट्रेलिया का अमेरिकाची 24 तास मिटिंग आहे, 24 आवर्स. पण केव्हा ज्याला खरंच मिटिंग नाही जमते, जो फार सात समुद्र पार एका बोटीमध्ये लपला आहे, त्याला नाही कामामुळे जमते, त्याने ठीक आहे ना राव, तुला मिटिंग आहे, ज्या मिटिंगला तुझा जीव वाचलाय तिथे तू येऊन बसू शकतो आणि तुझा अनुभव सांगून दुसऱ्याचा नकळतपणे जीव वाचू शकतो, तिथे तू येत नाहीये. पण सांगायला गेलं तर डायरेक्ट म्हणतो सोबराटी नाही का मिळत आम्हाला, सोबरच आहे की धडात धडवरती उत्तर दिली जातात, त्याला काहीच करू शकत म्हणून म्हणणार कॉन्ट्रोवर्शियल विषय, त्याला काहीच बोलता येत नाही. तो त्याच्या जागेवर ते बरोबर आहे, मी माझ्या जागेवर मी बरोबर आहे. मला काय करायचं, मला फक्त सुवर्णामध्ये काढायचं, मी फक्त माझ्या जवळच्या मित्रांना सावध करू शकतो. आता दुर्दैवाने सांगतो, खूप वाईट अवस्था एक सांगतो आणि माझं शेअरिंग 3-4 मिनिटं थांबवतो. नवगत येतो मीटिंग मध्ये, त्याला विचारला तो कुठे राहतोस आणि सरळ त्याला व्हॉट्सअपला लिंक पाठवली जाते, मीटिंग जॉईन कर. ही काही गडबड त्याला ते मी जे अनुभवलेलं ते पहिल्या वर्षाचं जे प्रेम आहे, जी मिठी आहे, जे वाचन आहे, जे चहा पिणं आहे, जे गप्पा मारणे, जे सुपर मीटिंग मध्ये चर्चा आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती एकमेकांना पाहणं आहे, एकमेकांच्या भावना कळतात आपल्याला. भावना कुठं वाचतात ऑनलाईन मीटिंग मध्ये. आज तर सकाळी एवढा कालवा झाला एखाद्या वेगळ्या फेलोशिपचा, बापरे त्याने बिनपुकच समोर डायरेक्ट 7वी पायरी काय सांगते, 6वी पायरी काय सांगते, खतरनाक स्पीकर तयार झाले माझ्यासारखे स्टार स्पीकर, जे जगत नाहीयेत पण पोपटले येत, जे जगत नाहीत कार्यक्रम पण बोलतात ते खतरनाक. पुस्तक समोर, ऍब्युसिट 5 नंबर, इकडून तिकडून, बापरे ते नावगत इम्प्रेस, अरे बापरे हा तो खतरनाक अभ्यास आहे याचा. अरे आपण तू पाहिलंच नाही त्याला अजून, स्पॉन्सर घ्यायला असं घ्यायचं असेल ना तर शेजारी बस त्याच्या 6 महिने ऑब्झर्व कर व्यवस्थित, तो कसा वागतो, बसतो, बोलतो, मग स्पॉन्सर घे, मग कळेल. छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. नवकास्टरला डायरेक्ट आजही आत्ता मगाशी म्हणजे 4-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की त्याला सांगितलं होतं की धायरीच्या साईडला कुठेतरी घराचं बघ, म्हणजे सगळ्या मिटिंग मिळतील. आणि करत होतं मिटिंग, त्याची फॅमिली आल्यामुळे तो काम देणार आहे. आणि त्याला मी रोज सकाळी सांगतो की आज कुठली मिटिंग, काल कुठली मिटिंग केली, रोज मेसेज आपला पाठवत असतो. तर मुला आला की विचारतो कुठली मिटिंग केली, आज नुसतं टाकली केली का नाही, ते थोडंसं घरी जरा काम होतं ना. 6ला घरी आलाय, जाऊ शकतो गाडी करून, लांब नाही येत आहे, इथून बरोबर 16 किलोमीटर वरती राहिले. इथून कशाला जायचं एवढं लांब, ट्रॅफिक बिफिक सुटवत यायचं, आपलं बरं आहे ना, लावलं आहे. बरं तिथं काय कळेल ना, समोरचा काय वाद चाललाय, घरात काय चर्चा चालली, टीव्ही लावलेला असतो, टीव्हीला अर्ध लक्ष, कानात हेडफोन, काहीच नाही कॉन्सन्ट्रेशन. आता प्रत्येक बांधवाचं शेअरिंग मी त्यावेळेस ऐकत होतो. मगाशी ते काय चेअरमन म्हटले राजा म्हणतो शेअरिंग, मी प्रत्येकाचं शेअरिंग शांतपणे ऐकत होतो, माझं लक्ष कुठंच नव्हतं. आणि ऑनलाईन मिटिंग दुर्दैवाने काय होतं, माझं लक्ष सगळीकडे असतं मिटिंग सोडून. हे मी केलेली चूक सांगतो, माझेच अनुभव सांगतो. मी खूप नुकसान केलं ऑनलाईन मिटिंग मध्ये, माझं खूप नकळतपणे माझं नुकसान होतं. कारण ज्या तळमळीने ज्या आपुलकीने मिटिंग करायचं ना, फिजिकल मिटिंग मध्ये बसायचं ना, ती तळमळ आपुलकी तिच्यात तयार नाही होत. बायको मध्ये सांगावं होते पाणी आल्यावर तेवढं ते भरून द्यावं, मध्ये सांगणार ते बाळा भाजी आणून द्या. अरे मिटिंग चालली आहे, बरं शांतता कुठे, आता बघा तुम्ही सगळं शांत आहे, तुम्ही पटे तर आवाज दिला अशी शांतता आहे, तिथं काहीच शांतता नाही. भाज्यांचा आवाज, कुकरची शिट्टी, अरे बापरे खतरनाक. त्याच्यात मिटिंग ऐकायची आहे, काहीच नाही, लक्षच नाही अजिबात लागत. बरं माझं काय 1 BHK काय 2 BHK असं सेपरेट, आणि त्याला काय नाही का साऊंड इफेक्ट नाही का, आयला का असं थोडीच घर आहे. गाड्यांचा आवाज येते, रस्त्यावरती जातो, इकडे कॉपऱ्यात बसून शेअरिंग तिकडे होती. माझं जीव वाचवणारं संभाषण मला खूप शांतपणे ऐकावं लागतं खुले मला. आणि मला जो अनुभव आला तो माझा जीव वाचतो फिजिकल मिटिंग. ऑनलाईन मिटिंग तात्पुरतं सोल्युशन होतं, त्याला तिथेच थांबवायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाने असं कंटिन्यू झालं की त्याचा परिणाम इतका वाईट झाला की ग्रुपमध्ये संख्येवरती परिणाम झाला. त्याचा ग्रुप काही संपायच्या स्थितीवरती आलेले आहेत. आत्ताची स्थिती सांगतो, अक्षरशः असं वाटायचं हाच ग्रुप येतो तो की जिथे 50-60 लोक असायची स्पीकर मिटिंगला, 50-60 लोक असायची नॉर्मल मिटिंगला, 20-20, 30-30, 25-25 मेंबर. तिथंच आज अशी कंडिशन आहे 5, 7, 12, 13 ओके. खूप वाईट आवाज, खूप वाईट आवाज. आणि त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदारी. मी ती चूक करत होतो, मी म्हटलं काय करायची ती तुला, माझा वेळ पैसा शक्ती खर्च करायची. ती चूक मला कळली, मला जाणीव झाली, मी तुमच्यात येऊन बसता तर मी तिकडे बसतो असतो घरात, खरंच बसतो. विचार मस्त 1.5 GB 2 GB मारायचं, निवांत बसायचं. आहेत बाकीचे सोशल मीडिया नुकसान करायला लागलो. मी एक अनुभव आठवतो मला, पटकन सांगतो मी, कारण वेळ होत आलेली खरं तर झाली आहे. की टीटी बॉक्स हा जो प्रकार आहे ऑनलाईन मिटिंग मध्ये जो जमा होतो, तो तेवढा प्रॉपर इंटरव्ह्यू पर्यंत नाही पोहोचतो. हा सुद्धा अनुभव आहे. पैसे कमी पडले तर कोणीतरी एक मोठा, ज्याच्याकडे आर्थिक स्थिती ठीक आहे, तो पैसे भरणार, त्याचा मोठेपणा सांगणार, त्याचं दाखवणार. कोणीतरी किटी जमा करायला सांगितली, रिक्वेस्ट केली तर आता अशी कंडिशन आहे, जे मला ऐक्यू माहिती आहे, म्हणजे मागच्या 6 महिन्यापूर्वी ऐकली. ऑनलाईन मिटिंगचा इंटरव्ह्यू स्थापन करायची तयारी सुरू आहे. ऑनलाईन मिटिंगचा इंटरव्ह्यू स्थापन करायची तयारी सुरू आहे. ती सुरू होईल, आधी प्रोसेस होईल पण आता लवकर. कदाचित मला वाटतं बँगलोरमध्ये झाले पण लवकरच आपल्याकडे, पण ती वेळ लागणार नाही वाटत महाराष्ट्रामध्ये. ते लवकर सगळ्यांनी एकत्र यायचं ऑनलाईनच, आपल्या आयजरांना ऑनलाईनच चर्चा, ऑनलाईनच सगळं. म्हणजे जे
जो भाव, जे प्रेम, जे इथं मिळतं ह्या 4 भिंतींमध्ये जो मी फील घेऊ शकतो ना, तर ते मी माझं नुकसान करा. त्यांना सांगितलं ना आपल्या नावागातांना की अरे बाबा ऑनलाईन मिटिंग नाही, ऑनलाईन दारू नाही पिला बाबा, फिजिकल दारू पिला, फिजिकल मिटिंग कर. नाही पटत लोक, ऐकतात, हो करतात, 2 मिटिंग करतात, परत कळती करतात, परत ऑनलाईन. तीच सिच्युएशन. ऑनलाईन दारू नाही पिलो मी, मला ऑनलाईन नाही फरक पडत करतो, असा इफेक्ट नाही होत मला माहिती आहे. मी आज सकाळी ज्यावेळेस दुसऱ्या फेलोशिपची मिटिंग करतो, पाणी भरत करतो, खरंच करतो. वॉशरूमला बसलेला असतो तुम्ही मिटिंग करतो, अचानक हेडफोन असतो. म्हणजे मला हे किती वाईट वाटतं की ज्यावेळेस ग्रुपचा ऱ्हास होत जातो ना, ज्यांनी पाहिजे असतात ना ग्रुप बनलेले, आणि त्या ग्रुपच्या आवडीची पाहतात ना, आणि त्याला फक्त मी जबाबदारी बरं का, कारण चांगल्या गोष्टीचा उपयोग कुठे संतम दुरुपयोग कुठे चालू होते याचं ज्ञान मला नसतं. आणि मी आता चालू आहे आळशी आणि कम्फर्ट झोन शोधणारा की ज्याला तेच बरं वाटतं. बरं आहे, घरात बरं आहे, नको बाबा तिकडे जायला, नको त्रास करून घ्या, नको ती बिझनेस मिटिंग, नको ती भांडण, नको ते लिटरेचर, काही नको. आपल्याला लय कळलं हे सगळं रासाला कारण आहे का काय मला माहित नाही. कारण 10 वर्षानंतर खूप मोठे मोठे सॉब्रेटीचे मेंबर तयार होतील ऑनलाईन मधून, आणि ते म्हणतील की आमचं पण एक वेगळी सॉब्रेटी आहे नाही का, ऑनलाईन सॉब्रेटी. त्यावेळेस आपण काहीच नाही बोलू शकतो. इकडे आम्हाला सांगायला लागेल आमची फिजिकल सॉब्रेटी, तुमची ऑनलाईन सॉब्रेटी. तो सोबत भाग झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं बाबा तू छानलाच ना, तेच बरं आहे, एवढंच मी म्हणू. पण मी एवढं नक्की सांगेल माझ्यासाठी की मला जर का वाटतंय ना की माझा जीव जर का 4 भिंतींमध्ये वाचतोय, फिजिकल मिटिंगमध्ये वाचतोय, तर माझी जबाबदारी सगळ्यात मोठं 12व्या पायरीचं काम काय असेल ना, तर मिटिंगला उपस्थित राहणं. हेच 12व्या पायरीचं सगळ्यात हाच मोठा 12 स्टेप फॉलो आहे मिटिंगची उपस्थित. कारण माझ्यासारखा माणूस गर्दी बघूनच इम्प्रेस झाला, गर्दी बघूनच थांबला. जर एवढी लोक थांबू शकतात तर मी काय. दिशा समोर मला शेअरिंगची संधी दिली. आपण सर्व शांतपणे ऐकलं. धन्यवाद.